The next point of the topic is logic gates. Write down heading logic gates. First of all, you have to know there are two types of signal. Signal means voltage signal or current signal. There are two types of signals. One is analog signal and second one is digital signal. What is meant by write down? There are two types of signals. Number one, analog signal. See here, analog means the signal is varying at point to point. Means this is the signal of voltage or EMF. Here the value of voltage is 0. When you move towards, the value of V is changing or increasing. At certain level it is maximum, then the value of V goes on decreasing, then again decreasing, then increasing. Means signal, the value of voltage is changing. This varying signal is known as analog signal. Draw this figure for analog signal. Here the time. Voltage is varying with time. Figure A, analog signal. Write down definition of analog signal. The signal of voltage or current is varying with time as shown in figure. आता याची डेफिनेशन लिहूया आपण. The varying signal is called as analog signal. Second type of signal is digital signal. In digital signal, there are only two discrete values, either 0 or either high, low or high. याच्यामध्ये बघा व्हॅल्यू ही वाढत 0 पासून म्हणजे 0 नंतर 1 असू शकते, 2, 3, 4, 5. डिजिटल सिग्नल मध्ये तसं नसतं. एक तर लो असेल नाहीतर हाय असणार, नाहीतर लो नाहीतर हाय, दोनच व्हॅल्यू असणार. आता व्होल्टेज समजा इथे असेल 5 आणि इथे आहे 0, तर एक तर 5 दाखवणार नाहीतर 0 दाखवणार, एवढ्या दोनच व्हॅल्यू दाखवणार तो. तशा सिग्नलला कसला सिग्नल म्हणायचं? डिजिटल सिग्नल. मग त्याच्यासाठीची वेव्ह दाखवतो तुम्हाला. इथे असेल 0 व्हॅल्यू, इथे असेल 5 व्हॅल्यू प्लस 5 व्होल्ट. बघा इथे जर सिग्नल असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार? +5. नाहीतर डायरेक्ट खाली आलाय बघा किती? 0. म्हणजे इथे असेल तर 0, इथे असेल तर 5, तर इथे असेल तर परत +5. म्हणजे दोनच व्हॅल्यू असतात. तशा सिग्नलला काय म्हणायचं? डिजिटल सिग्नल. आणि हा हाय आहे. हाय व्हॅल्यू म्हणजे सगळ्यात जास्त आणि ही लो व्हॅल्यू. एक तर हाय असू शकते किंवा लो असू शकते, अशा दोनच व्हॅल्यू असू शकतात. त्याला काय म्हणायचं? डिजिटल सिग्नल. लिहा त्याच्यामध्ये. A signal which have only two discrete values, the signal which have only two discrete values
is called digital signal. Is called digital signal. त्याच्यासाठी डायग्राम दाखवा आणि खालच्या साईडला डायग्राम काढल्यानंतर त्याला नाव काय द्यायचं, फिगर बी, डिजिटल सिग्नल. झाली डायग्राम. आता डिजिटल सर्किट कशाला म्हणतात त्याच्याकडे नेतोय तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल की सर हेडिंग तर लॉजिक गेट्स टाकलेलं आहे, मग हे डिजिटल सर्किट्स, डिजिटल सिग्नल हे माहिती होणं गरजेचं आहे आपल्याला, कारण ते माहिती असेल तरच तुम्हाला पुढे लॉजिक गेट्स समजणार आहे. डिजिटल सर्किट कशाला म्हणायचं. an electronic circuit which handles with digital signals are called digital circuits. म्हणजे जे सर्किट्स डिजिटल सिग्नल वर हँडल होतात त्या सर्किट्सला कसले सर्किट म्हणायचं, डिजिटल सर्किट्स. कारण त्या सर्किटला हँडल करण्यासाठी काय लागतात, डिजिटल सिग्नल्स लागतात, तरच ते सर्किट चालू शकतात. अशा इलेक्ट्रॉनिक सर्किटला काय नाव आहे, डिजिटल सर्किट. लिहा मग त्याची डेफिनेशन. an electronic circuit which handles with an electronic circuit which handles with only digital signals are called digital circuits. समजले. म्हणजे ज्या सर्किटमध्ये डिजिटल सिग्नलच चालतात, फक्त अॅनालॉग सिग्नल जर त्याच्यामध्ये गेला तर तो घेत नाही, अशा सर्किट्सला काय म्हणायचं, डिजिटल सर्किट्स. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन बघूया आपण. आता हा जो टॉपिक आहे ऍक्च्युली फिजिक्समध्ये आहे, परंतु हा टॉपिक पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सचा टॉपिक आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी मॅक्झिमम करतोय या टॉपिकमध्ये. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कशाला म्हणायचं. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज द ब्रँच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिजिटल सर्किट्स. ह्या डिजिटल सर्किटचा ज्या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो त्या ब्रँचचं नाव काय आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. लिहा त्याच्यामध्ये, द ब्रँच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स which deals with the study of digital circuits is called digital electronics. आता आपल्याला फक्त लॉजिक गेट म्हणजे काय त्याच्याकडे जायचं आहे. व्हॉट इज मीन्ड बाय लॉजिक गेट. आता तुम्हाला याच्यामध्ये लॉजिक नावामध्येच काहीतरी लॉजिक दिसायला असेल बघा. हेडिंगच लॉजिक गेट्स आहे, म्हणजे काहीतरी लॉजिक असणार आहे. काय लॉजिक आहे बघा, तर लॉजिकच्या भाषेमध्ये +5 आणि 0 व्होल्ट हे जे व्होल्टेज आहेत, तर हे +5 म्हणजे याला तुम्ही काय म्हणू शकता, हे हाय व्होल्टेज आहे, आणि 0 व्होल्ट म्हणजे हे कसलं व्होल्टेज आहे, लो व्होल्टेज आहे. पण लॉजिकच्या भाषेमध्ये, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेमध्ये हे +5 व्होल्ट जे हाय व्होल्टेज असतात त्याला लॉजिकच्या भाषेमध्ये 1 म्हणतात. 1 काय म्हणतात, 1. आणि 0 व्होल्ट जे लो व्होल्टेज आहे त्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेमध्ये 0 म्हणतात. आता कन्सिडर करा की एखाद्या सिस्टीममध्ये सर तुम्ही 5 व्होल्टच का घ्यायलात प्रत्येक वेळेस, माझ्याकडे 15 व्होल्टची बॅटरी, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जर एखाद्याकडे 15 व्होल्टची जरी बॅटरी असेल तरी 15 व्होल्टला काय म्हणणार तुम्ही, हाय. 15 व्होल्ट जरी असेल तरी ते लॉजिकच्या भाषेमध्ये ते काय झालं, 1 म्हणजे हाय मध्ये कितीही व्होल्टेज येऊ शकतं. 230 व्होल्ट ते सुद्धा त्याच्यासाठी काय आहे, हाय व्होल्टेजच आहे, आणि ते सुद्धा लॉजिकच्या भाषेमध्ये 1च आहे.
आणि 0 हे दुसरा असू शकत नाही. 0 व्होल्ट दिसले की तुम्ही त्याला काय म्हणणार, लो, किंवा त्याला 0 म्हणू शकता लॉजिकच्या भाषेमध्ये. आले लक्षात? तर तुम्ही एखाद्या डिव्हाइसला, एखादे डिव्हाइस म्हणजे तुम्हाला लॉजिक गेटकडे बघतानाच तुम्हाला मी एक आयडिया देतोय, लक्ष द्या व्यवस्थित. हे आहे कॅल्क्युलेटर. कन्सिडर करायचं की हा कॅल्क्युलेटर आहे आणि स्क्रीन आहे, बरोबर आहे. ह्या स्क्रीनवर आणि खाली बटन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 0 असे बटन्स आहेत, स्टार, हॅश, इक्वल वगैरे. आणि इकडे असेल प्लस साईन, मायनस साईन वगैरे असे. हे कॅल्क्युलेटर आहे. या कॅल्क्युलेटरवर, म्हणजे कॅल्क्युलेटर कशामुळे नाव दिलेलं आहे याला, तर कॅल्क्युलेटर म्हणजेच एक लॉजिक गेट, म्हणजे एक डिव्हाइस आहे असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, डिजिटल सर्किट आहे. आता याच्यात काय होतं बघा, मी पहिल्यांदा याच्यावर टाईप केलं 1, म्हणजे मी त्या कॅल्क्युलेटरच्या मध्ये इनपुट केलं. इनपुट काय इनपुट केलं, आतमध्ये कोणती व्हॅल्यू पाठवली, 1. एक इनपुट दिला. किती दिला इनपुट, 1. त्याच्यानंतर मी काय केलं, मला ऍडिशन करायची होती म्हणून मी हा प्लस सिम्बॉल घेतला आणि प्लस वर क्लिक केलं. मला सांगा, प्लस दाबल्यानंतर प्लस ऑपरेशन चालू झालं. आता मला दुसरं इनपुट द्यावं लागलं त्याला. आणखीन काय दिले इनपुट, मी 2 इनपुट दिलं. आता मी 1 अगोदर इनपुट दिलं होतं, नंतर प्लस केलं आणि नंतर काय केलं, 2. म्हणजे आता हे दुसरं इनपुट दिलंय तुम्ही त्याला 2. म्हणजे पहिली संख्या त्या कॅल्क्युलेटरला तुम्ही काय दिली होती, 1. दुसरी काय दिली, 2. आणि ह्या दोघांचं काय करायला सांगितलं त्याला, प्लस, म्हणजे ऍडिशन हे ऑपरेशन करायला सांगितलं. मग ऍडिशन ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर मला सांगा, 2 किमतीमध्ये पाठवल्यात, मग त्याची बेरीज झाल्यानंतर, त्याची ऍडिशन झाल्यानंतर 2 व्हॅल्यू बाहेर येतील काय, नाही येणार. त्या दोघांची ऍडिशन करून एकच व्हॅल्यू बाहेर येणार. म्हणजे हे 2 काय दिले होते, मी इनपुट्स दिले होते आणि त्याचं काय करायला सांगितलं, त्यांना ऍडिशन करायला सांगितलं. तर त्याने ऍडिशन कडून डायरेक्ट आन्सर काय दिलं, 3. हे 3 काय झालं रे, आउटपुट. मला त्या कॅल्क्युलेटर कडून मिळालेलं आउटपुट आहे किती, 3. म्हणजे ही एक संख्या होती, ही दुसरी संख्या होती आणि ही एक संख्या आहे. मग मला सांगा, इनपुटला किती किमती दिल्या होत्या तुम्ही, 2. आउटपुटला किती किमती आलेल्या आहेत, फक्त एकच आलेलं. आता समजा तुम्हाला 4 संख्यांची बेरीज करायची आहे, तर तुम्ही इनपुट किती द्याल, 3 4 इनपुट दिले तुम्ही. आणखीन संख्या घेतल्या तुम्ही 5 9 अशा संख्या घेतल्या आणि त्यांची काय करायची तुम्हाला, ऍडिशन. म्हणजे तुम्ही ऍडिशन करण्यासाठी इनपुट किती दिलेत, 4 इनपुट दिलेत, पण त्यांची सर्वांची बेरीज करून एकच उत्तर येणार आहे. म्हणजे आउटपुटला हा कॅल्क्युलेटर फक्त एकच किंमत दाखवणार आहे. तसं लॉजिक गेट हे सुद्धा एक असंच डिजिटल सर्किट आहे की ज्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त इनपुट्स असणार आहेत, पण एकच आउटपुट असणार आहे. आणि तशा सर्किटला काय म्हणायचं आहे, लॉजिक गेट. समजलंय? आता लॉजिक गेटची डेफिनेशन लिहून घ्या. अ डिजिटल सर्किट, डिजिटल सर्किट विथ 1 or more inputs signals, 1 or more input signals, but only one output signal is called as logic gate. There are different logic gates which are used to perform different logical operations. आता लॉजिक गेट बरोबर आपल्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय ते पाहायचं आहे. त्याची डेफिनेशन बघूया. बुलियन एक्सप्रेशन. आता समजा एका गेटचं काम आहे की ऍडिशन करणे. आता समजा हे ए आहे आणि हे बी आहे. हे मी
या गेटला, हे गेट आहे, ह्या गेटला दोन इनपुट दिले ए आणि बी, आणि त्या गेटचं काम काय तर त्या दोघांची काय करणे, ऍडिशन करणे, हे त्याचं काम आहे. मग मला सांगा ह्या दोघांचे इनपुटचे ऍडिशन करणे हे या आउटपुटचं काम आहे. मग आउटपुटला काय केलं मी, ए प्लस बी, म्हणजे हे इक्वेशन तयार केलं. हे इक्वेशन काय सांगतं तर आउटपुटला काय करायचं आहे तर दोन इनपुटची बेरीज करायची आहे. हे एक मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. वाय इज इक्वल टू ए प्लस बी. हिअर ए अँड बी आर द इनपुट्स अँड वाय इज द आउटपुट. इनपुट दोन जे आहेत त्यांची ऍडिशन करणे आउटपुटला, म्हणजे आउटपुट इज इक्वल टू ए प्लस बी. हे जे स्टेटमेंट दिसते तुम्हाला, मॅथमॅटिकल स्टेटमेंट जे दिसते, ते काय सांगायला लागले तर ह्या गेटचं काय काम आहे आणि इनपुट आणि आउटपुट मध्ये काय रिलेशनशिप आहे हे सांगणारे हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. वाय इज इक्वल टू ए प्लस बी. असं जर इक्वेशन तुम्हाला दिसेल इनपुट आणि आउटपुट मधलं रिलेशन सांगणार, तर त्या एक्सप्रेशनला काय म्हणायचं, बुलियन एक्सप्रेशन. कळालं? त्याची पण डेफिनेशन लिहून घ्या. द mathematical statement which provides the relationship between input and output of logic gate is called as Boolean expression. आता आपण पहिल्या गेटकडे जाऊया. फर्स्ट गेट, मी सांगितलं तुम्हाला डिफरंट गेट्स आहेत, त्याच्यातल्या पहिलं गेट आपण पाहूया, नॉट गेट. बघा त्या गेटचं नावच काय आहे, नॉट गेट. आता या गेटचं कामच काय असेल, नॉट करणे, म्हणजे काहीही द्या त्याला, ते काय करणार, नॉट. यू आर अ बॉय, यू आर नॉट अ बॉय. यू आर अ गर्ल, यू आर नॉट अ गर्ल. म्हणजे हा मुलगा आहे, हा मुलगा नाही. म्हणजे उलट करण्याचं, इन्व्हर्ट करण्याचं काम ह्या गेटचं आहे. म्हणजे जर तुम्ही त्याला इनपुटला 1 दिला तर त्याच्या आउटपुटला काय करणार, तो त्या 1चं 0 करणार. म्हणजे इनपुटला तुम्ही हाय दिला तर ते गेट त्याला काय करणार आहे, इन्व्हर्ट करणार आहे आणि 1चं 0 करणार आहे. जर त्याला तुम्ही 0 दिलाय तर तो त्याला इन्व्हर्ट करणार आणि 1 करणार. म्हणजे इनपुटला 0 दिला तर आउटपुटला 1 करणार, इनपुटला 1 दिला आउटपुटला 0 करणार, इनपुटला येस दिला आउटपुटला नो करणार. म्हणजे इन्व्हर्ट करण्याचं काम या गेटचं आहे. त्याच्यामुळे या गेटला काय म्हणू आपण, नॉट गेट. आले लक्षात? आणि इन्व्हर्ट म्हणजे उलट करण्याचं काम करतो म्हणून याला आणखीन एक नाव काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इन्व्हर्टर. काय म्हणू शकतो आपण याला, इन्व्हर्टर. मग याच्यामध्ये इनपुट किती असू शकतात, एकच इनपुट आणि एकच आउटपुट. एक तर 1 दिला की त्याचं 0 करणे, 0 दिला की त्याचं 1 करणे, हे त्याचं काम आहे. म्हणजे त्याचं इनपुट आणि आउटपुट काय असू शकतं तर एक आणि एकच असू शकतात. लिहा त्याच्यामध्ये डेफिनेशन काय लिहायची त्याची, अ गेट which has only one input and one output is called NOT gate. The output of NOT gate, is inverted or opposite of its input. So it is also called as not inverter. It is called as inverter. आता त्याचा सिम्बॉल काय असतो, हे आहे इनपुट आणि याच्या मागच्या साईडला हा जो बबल दिसतोय तुम्हाला, हा बबल काय सांगणार आहे,
तर येसचं नो करणार, हायचं लो करणार, 1चं 0 करणार, 0चं 1 करणार, ह्याच्यासाठी हा बबल आहे. बबल काय सांगतो तर नॉट ऑपरेशन चालू आहे. म्हणजे इथे इनपुटला काय दिलं मी ए, त्याचं जे आउटपुट असेल ते आउटपुट म्हणजे वाय, हे इनपुट आणि हे आउटपुट. तर आउटपुट काय असेल तर ए बार, म्हणजे जर 1 असेल तर आउटपुटला 0 होईल, त्याच्यासाठी हे बार. आता मला सांगा हे आउटपुट आणि इनपुट मधलं रिलेशन सांगणार इक्वेशन आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं बुलियन एक्सप्रेशन फॉर नॉट गेट. खालच्या साईडला लिहा सिम्बॉल ऑफ नॉट गेट. हा कशाचा सिम्बॉल होता रे? नॉट गेटचा. एक्झाम मध्ये तुम्हाला नॉट गेट आला तर सुरुवातीला त्याची डेफिनेशन सांगायची. असं गेट की ज्याच्यामध्ये एकच इनपुट असतं आणि एक आउटपुट असतं, आणि आउटपुट हे कसं असतं इनपुटला इन्व्हर्ट असतं, अपोजिट असतं, आणि त्यामुळे त्याला इन्व्हर्टर म्हणतात. हे सुरुवातीला सांगायचं, ही सिम्बॉल काढायचं त्याचं, आणि त्याच्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल, आता ट्रूथ टेबल काढायचं आपल्याला. ट्रूथ टेबल काय प्रकार आहे ते सांगतो तुम्हाला. हे बघा, लक्ष द्या. इथं असेल एक टेबल तयार करायचं आहे, ज्या टेबलमध्ये तुम्ही व्हॅल्यूज देणार आहेत. कोणत्या व्हॅल्यूज? तर या साईडला असतील इनपुट आणि या साईडला असेल आउटपुट. इनपुटला काय देणार आहे तुम्ही? ए, आणि वाय. आउटपुटला काय मिळणार? वाय इज इक्वल टू ए बार. तर पॉसिबल इनपुट्स किती आहेत? फक्त 2. एक तर इनपुटला तुम्ही 1 देऊ शकताय किंवा 0 देऊ शकताय, ह्याच्यापेक्षा तर वेगळं काही देऊ शकत नाही. किंवा इनपुटला काय देऊ शकताय तुम्ही? 0 देऊ शकताय किंवा 1. 0 1 घ्या किंवा 1 0 घ्या, हे इनपुटला देऊ शकताय. समजा इनपुटला तुम्ही 0 दिला तर त्याचं आउटपुट काय देणार आहे? ते 1. 1चं काय होणार आहे? 0. म्हणजे इनपुट काय असल्यानंतर आउटपुट काय, त्याच्या इनपुट आणि आउटपुटच्या पॉसिबिलिटी सांगणे म्हणजे त्याच्यासाठीचा ट्रूथ टेबल तयार करणे. कशासाठीचा? नॉट गेटचा. प्रत्येक गेटसाठी आपल्याला एवढंच काम करायचं. काय? तर त्याचे इनपुट, सुरुवातीला त्याची डेफिनेशन, सिम्बॉल आणि त्याचा ट्रूथ टेबल, बस एवढं एक्झाममध्ये तुम्ही काढणं अपेक्षित आहे. सेकंड, आता सेकंड गेटकडे जाऊया आपण. ऑर गेट. आता याच्या नावावर जाऊ नका. ऑर म्हणजे ऑर नसतो तो. ऑर ह्या वर्डचा मिनिंग लक्षात ठेवा. ऑर म्हणजे लॉजिकच्या भाषेमध्ये त्याची काय करणे? ॲडिशन करणे. म्हणजे इनपुट जे असतात त्या इनपुटची ॲडिशन करण्यासाठी त्या गेटचं नाव काय आहे? ऑर. म्हणजे ऑर गेटचं कामच काय? तर जे काही इनपुट्स येतील त्याला, 1 येऊ, 2 येऊ, किती पण येऊ शकतात, मल्टिपल इनपुट, 1 पेक्षा जास्त येऊ शकतात, आउटपुट मात्र एकच असणार आहे. बरोबर आहे. 10 संख्यांची बेरीज केल्यावर एकच उत्तर येणार आहे, म्हणजे आउटपुट एकच असणार. इनपुट मल्टिपल असू शकतात. मग फक्त लक्षात ठेवा की याच्यात ऑपरेशन कोणतं होणार आहे? ॲडिशन ऑपरेशन. मग याची डेफिनेशन कशी लिहायची आहे बघा, आणि याचा सिम्बॉल लक्षात घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अशा टाईपचं त्याचं सिम्बॉल असणार आहे. काढू नका तुम्ही, फक्त बघा मी सांगतो तुम्हाला. हा जो सिम्बॉल आहे तो काय सिम्बॉल इंडिकेट करतो? तर ह्याचे इनपुट्स काय आहेत? ए बी, हे इनपुट आहे. आणि हा सिम्बॉल पाहिला की तुम्ही ओळखायचं की तो कोणता गेट आहे? ऑर गेट आहे, ऑर. आणि मग याचं जे आउटपुट आहे त्याच्यात मी सांगितलं त्यांची काय करायला सांगितली तुम्हाला मी? ॲडिशन. मग ॲडिशन केल्यावर काय होणार? ए प्लस बी. म्हणजे ह्याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे या गेटसाठी ते काय आहे? वाय इज इक्वल टू ए प्लस बी. इनपुट आणि आउटपुट मधलं रिलेशन सांगणारं इक्वेशन, वाय इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे या गेटचा वापर करून तुम्ही काय करू शकला? त्यांची ॲडिशन. समजा इथे ए बीच्या ऐवजी सी असं तिसरं एक इनपुट असेल तर इथे इक्वेशन काय आलं असतं? वाय इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. हे ते लक्षात. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कितीही तुम्ही काय करू शकताय? इनपुट्स घेऊ शकताय, पण आउटपुट मात्र एकच असणार. आणि इथे 2 लागतात कारण दोघांची ॲडिशन होऊ शकते. एकट्याची ॲडिशन होईल काय? नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथं काय सांगायचं? अ गेट इन विच, किंवा असं सांगा, अ गेट विथ
a gate with two or more inputs, but only one output is called OR gate. It performs logical addition operation. ते काय करणार आहे? लॉजिकल ॲडिशन हे ऑपरेशन करणार आहे. त्याच्यासाठी हा सिम्बॉल काढायचा आहे. ही डायग्राम काढा. फिगर सिम्बॉल ऑफ OR गेट. सिम्बॉल ऑफ OR गेट. दोन इनपुट असलेलं OR गेट आहे. येते लक्षात? आता तुम्हाला सांगितले सिम्बॉल झाला की नंतर काय करायचं आपल्याला? ट्रूथ टेबल करायचं. ट्रूथ टेबल. तर तुम्ही माझ्याबरोबर ट्रूथ टेबल तयार करा. ट्रूथ टेबल कशासाठी असतो ते पण सांगितलं तुम्हाला मी. इनपुट किती असू शकतात आणि आउटपुट काय असेल त्याच्यासाठी याचं व्हेरिफिकेशन करणे, त्यालाच म्हणजे व्हेरीफाय करणे म्हणजे ट्रूथ चेक करणे, त्यालाच काय म्हणतात? ट्रूथ टेबल. आता इथं इनपुट्स आहेत. तर किती इनपुट्स आहेत बघा. इथं मी टाकतो याला इनपुट. इथं आहे ए, इथं बी. ए आणि बी हे इनपुट्स आहेत. आता ए आणि बी जे इनपुट्स आहेत तर ते इनपुट काय पॉसिबिलिटीज असू शकतात त्याच्या बघा. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, एक तर हे दोन्ही इनपुट 0 घेऊ शकताय. त्यातलं एक 0, A0 B1 घेऊ शकतो, A1 B0 घेऊ शकतो किंवा दोन्ही 1 घेऊ शकतो. हे सोडून काय असू शकतं का रे? या दोन इनपुटसाठी ह्याच्यापेक्षा वेगळा ट्रूथ टेबल काय असू शकतं किंवा पॉसिबल व्हॅल्यूज असू शकतात का? नाही. इनपुटला या व्हॅल्यूज मॅक्झिमम असू शकतात. लक्षात कसं ठेवायचं? 0 0 1 1. नेक्स्ट टेबलमध्ये 0 1 0 1. समजा याच्यामध्ये व्हॅल्यूज वाढलेले असतील म्हणजे 3 इनपुट आले तर काय करायचं? 4 0 4 1. नंतरच्या बी साठी काय असेल? 0 0 1 1 0 0 1 1. नंतर 0 1 0 1 0 1 0 1. असे 3 जर असतील इनपुट तर काय करायचं? 4 zeros आणि खाली 4 1. नंतर 2 0 2 1 2 0 2 1. नंतर 0 1 0 1 0 1 0 1. असे इनपुट 3 असतील तर करायचे. इथं 2च आहेत आपल्याकडे. मग मला सांगा याच्यासाठी वेगळ्या पॉसिबिलिटी काय असू शकतात का? एक तर दोन्ही 0 असतील किंवा दोन्ही 1 असतील किंवा 1 0 1 1 किंवा 1 1 1 0 असं असू शकतं. ह्याच्यापेक्षा वेगळे इनपुट देऊ शकत नाहीत. आता आउटपुटचं इक्वेशन काय असतं? A प्लस बी. आता बघा 0 0 ची लॉजिकल ॲडिशन करायची. 0 0 ची ॲडिशन काय येणार आहे? 0 येणार. त्याच्यानंतर 0 1 0 आणि 1 ची ॲडिशन बेरीज काय येणार आहे? 1. 1 आणि 0 ची ॲडिशन काय येणार? 1. आता इथं 1 आणि 1 ची ॲडिशन 2 करायची नाही. आपली काही साधी ॲडिशन नाही. हे कॅल्क्युलेटरवरची वगैरे ॲडिशन नाही. ही लॉजिकल ॲडिशन आहे. मी तुम्हाला सांगितलं याच्यात एक तर 0 असू शकतो नाही तर 1 असू शकतो. 1 आणि 1 ची ॲडिशन जर 2 आली तरी पण ते हाय झालं. हाय साठी लॉजिकल भाषेमध्ये काय लिहितं? 1. म्हणजे 1 1 ची ॲडिशन हाय आली. हाय म्हणजेच काय आहे? 1. येते लक्षात? तर हे होतं त्याचं ट्रूथ टेबल. हे कोणतं गेट पाहिलं आपण? OR गेट पाहिलेलं आहे. थर्ड AND गेट. आता बघा पहिल्यांदा नॉट होतं, नंतर OR आणि नंतर AND. आता हे AND काय आहे? तर लॉजिकच्या भाषेमध्ये AND म्हणजे मल्टिप्लिकेशन
अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, गुणाकार आहे. मग आता याच्यामध्ये ह्याचा सिम्बॉल कसा असतो त्याच्यावर ओळखायचं ते की अँड आहे का ऑर आहे ते. हे बघा अशा टाईपचं जर सिम्बॉल असेल तर ओळखायचं की ते काय आहे, अँड गेट आहे. आता बघा लक्ष द्या, ए इज द इनपुट अँड बी सेकंड इनपुट अँड हिअर वाय इज आउटपुट. पण याच्यामध्ये ऑपरेशन कोणतं होणार आहे रे, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होणार आहे, गुणाकार होणार आहे. मग मल्टिप्लिकेशन करूया आपण. इनपुट ए आहे आणि बी या दोघांचं काय रे, मल्टिप्लिकेशन. डॉट दिलाय बघा त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचं दोघांचं काय चालू आहे तिथं, मल्टिप्लिकेशन चालू आहे. आलंय लक्षात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय देऊ शकताय तुम्ही, इनपुट्स देऊ शकताय. आउटपुट मात्र एकच असणार आहे. हे ते लक्षात, मल्टिप्लिकेशन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट देऊ शकताय पण आउटपुट मात्र एकच असेल. आणि याच्यात कोणतं ऑपरेशन होणार आहे, लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. लिहा त्याच्यामध्ये, अ गेट विथ 2 or more inputs, a gate with 2 or more inputs but only one output is called AND gate. AND gate performs logical multiplication between inputs, कळले. इनपुट मध्ये लॉजिकल मल्टिप्लिकेशन करण्याचे काम कोणत्या गेटचं आहे, अँड गेटचं आहे. आता बघा, आणि एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय असू शकतात काय नाही हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. की या गेटसाठी फक्त दोन्ही इनपुट जर हाय असतील तरच आउटपुट हाय येतं. अदरवाईज बाकी कुठल्याही पॉसिबिलिटीसाठी उत्तर 0 येणार आहे. हे लक्षात ठेवा. कोणत्या गेटसाठी, अँड गेटसाठी. म्हणजे इनपुटला दोन्ही इनपुटला जर 1 1 आलं तरच आउटपुट 1 येतं. दोन्ही इनपुट हाय असतील तरच आउटपुट हाय असतं. अदरवाईज बाकी सर्व केसेसमध्ये आउटपुट हे 0 असणार. आलं लक्षात. वाटलंच तर त्याच्यासाठी एक सेंटेन्स लिहून ठेवा. In AND gate, its output is high only if all inputs are high. Otherwise output is always low or 0. आता त्याच्यासाठी हा सिम्बॉल काढा. गुणाकारामध्ये मला सांगा, एक जरी इनपुट 0 आलं तर उत्तर 0च येणार आहे. एक जरी इनपुट 0 आलं तरी उत्तर 0 येणार आहे. त्याच्यासाठी सगळे इनपुट 1च आले पाहिजे तरच गुणाकार 1 येऊ शकतो. आलंय लक्षात. तर हा सिम्बॉल काढा. याला खाली नाव काय देणार, सिम्बॉल ऑफ अँड गेट. सिम्बॉल ऑफ अँड गेट. आता त्याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करूया आपण. इकडं असेल इनपुट्स आणि इकडं आहे आउटपुट हे एकच असतं. तर इनपुटमध्ये कोण कोण आहेत, ए बी, आणि आउटपुटला y इज इक्वल टू ए डॉट बी. 3 असतील तर ए डॉट बी डॉट सी. आता याच्यामध्ये परत 4 पॉसिबिलिटीज असू शकतात. मी सांगितलं तुम्हाला 2 इनपुट असतील तर काय करायचं, 0 0 1 1 0 1 0 1. आलं लक्षात. तर यांचं आता अँड ऑपरेशन करायचं आहे आपल्याला. मग अँड ऑपरेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचे. 0 × 0 0, 0 × 1 0,
1 इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 1 झालं मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. त्याच्यामुळे सांगितलं होतं की दोन्ही इनपुट 1 असतील, दोन्ही इनपुट हाय असतील तरच आउटपुट हाय येतं, बाकी सर्व केसेसमध्ये आउटपुट हे 0 असतं. आलं लक्षात. आता नेक्स्ट गेटकडे जाऊया आपण. नॉर गेट. नॉर गेट. आता नॉर ऑर ऐकलं होतं, आता त्याचं नॉर झालंय बघा. मग त्या ऑरला जर नॉट जोडलेला असेल, म्हणजे ऑर गेट तर ऑलरेडी आहे, पण त्याला जर एक नॉट गेट जोडला की तो काय झाला रे, नॉर झाला. बघा लक्ष द्या, हे आहे ऑर गेट, इथपर्यंत तर माहिती आहे आपल्याला. या ऑर गेटला जर समजा तुम्ही ऑर गेटचं जे आउटपुट येणार आहे त्याला पुढं जर तुम्ही एक नॉट गेट जोडला तर तो कोण झाला, हा होता ऑर, आणि त्याचं या नॉट गेटने परत नॉट केलं म्हणजे नॉट ऑर, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, नॉर गेट. जे इनपुट ए बी आणि ए बी ची ऍडिशन करण्याचं काम कोणाचं आहे, ऑरचं. इथं ऑरचं ऍडिशन झाली, पण जे काही आउटपुट आलं त्याच्या उलट सांगायचं आहे आपल्याला, कारण ऑरचं उत्तर नाही द्यायचं, नॉरचं उत्तर द्यायचं. म्हणजे ऑर इज फॉलोड बाय नॉट, त्याला म्हणायचं नॉर. आलं लक्षात. हे बघा, हे ऑर गेट होतं, या ऑर गेटला नॉट जोडलेला आहे, याचं लक्षात घ्या. ह्या ऑर गेटला जे इनपुट्स आहेत त्याचं जे आउटपुट आलेलं आहे ते आउटपुट कशाच्या इनपुटला जोडलेलं आहे, नॉट गेटच्या इनपुटला जोडलेलं आहे. अशा गेटला काय म्हणायचं, नॉर गेट. लिहा त्याच्यामध्ये, द आउटपुट ऑफ ऑर गेट, द आउटपुट ऑफ ऑर गेट इज कनेक्टेड टू द इनपुट ऑफ नॉट गेट. Then it is called as NOR gate. Then it is called as NOR gate. NOR gate is the opposite operation of OR gate. NOR gate performs, असं म्हणा, NOR gate performs opposite operation of OR gate. ऑर गेटच्या उलट ऑपरेशन कशामध्ये होतं, नॉर गेटमध्ये. आणि त्याचं ही डायग्राम काढायची आपल्याला. याला एकत्रितपणे, हा ऑर आणि हा नॉट, ह्याला एकत्रितपणे काय म्हणणार तुम्ही, नॉट गेट, नॉर गेट. आणि हे अशा पद्धतीने पण लिहू शकतात, किंवा आणखीन एक तुम्हाला फिगर दाखवतो ती कशी येऊ शकते बघा. हे दोन इनपुट्स आहेत आणि हे ऑर झालाय. ह्या ऑरला जर इथंच जरी बबल लावलं तुम्ही इथं, तरी देखील ते काय होणार आहे, नॉर होणार आहे. म्हणजे हे वरची डायग्राम काढू शकते, किंवा हे बबलचं कामच काय, नॉट करणे. म्हणजे हे काय, नॉर गेट. हे घेऊ शकते किंवा हे ऑर लिहू शकते, ह्या दोन्ही पैकी कोणतीही घेऊ शकते. आता याचं आउटपुट कसं असणार बघा, ए आणि बी, याचं आउटपुट वाय काय असणार आहे, ए प्लस बी. हे ए प्लस बी नॉटला मिळाल्यामुळं काय झालं, वाय इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट बार. म्हणजे आउटपुट हे उलट झालं, नॉट झालं. बघा इथं सुद्धा ए आणि बी ह्यांची ऍडिशन ऍक्च्युली येणार होती इथं, पण ती ऍडिशन आली ऑरने, आणि त्याचं नॉट केल्यामुळे डोक्यावर काय दिलेलं आहे, त्याच्या बार दिलेलं आहे. हे झालं त्याचं सिम्बॉल. त्याचं बुलियन एक्सप्रेशन पण काढलं आपण. आता आपल्याला त्याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करायचं. कोणत्या गेटसाठी, नॉर गेटसाठी. A, B are the inputs and here is output.
आउटपुट इज वाय इज इक्वल टू ए प्लस बी. हे झालं ऑरचं आणि त्याच्यावर डोक्यावर बार दिला की तो काय झाला, नॉर झाला. आता पॉसिबिलिटी 4 काय असू शकतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. 0 0 1 1 0 1 0 1. मग ह्या दोघांची ॲडिशन 0 आणि 0ची ॲडिशन किती असते, 0. पण आपल्याला त्याचं उलटं करायचं आहे. ऑर म्हणजे ॲडिशन करणे, नॉर म्हणजे त्याच्या उलट करणे. मग 0 0ची ॲडिशन 0 आणि त्याच्या उलट किती येणार, 1. 0 1ची ॲडिशन 1, त्याच्या उलट 0. 1 0ची ॲडिशन 1, त्याच्या उलट 0. 1 1ची ॲडिशन 1, त्याच्या उलट 0. हे झालं त्याचं काय, ट्रूथ टेबल. आलंय लक्षात. आता पुढच्या लिहिलंय ना हे. आता पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया आपण, पुढच्या गेटकडे जाऊया आपण. आता जे गेट पाहायचं आपल्याला, तर जसा नॉर ऑरचं उलट केल्यावर नॉर झाला, तसं अँडचं उलट केल्यावर नॅन्ड होणार. NAND नॅन्ड गेट. म्हणजे अँडच्या उलट केलं की काय होणार, नॅन्ड गेट होणार. येते लक्षात. हे बघा, इनपुट्स जे आहेत ए बी, या इनपुट्सला इथं अँड ऑपरेशनमध्ये टाकलं. यांनी काय केलं असेल रे, यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे ए डॉट बी. परत जर मी पुढं नॉट जोडला तर यांचं उलट होणार, म्हणजेच वाय इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट बार. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे अँडचं आणि नॉटचं, त्यालाच काय म्हणायचं, नॅन्ड गेट. काय लिहू शकते या फिगरला नाव, नॅन्ड गेट. नॉर सारखंच आहे, इथं नॉर होता, ऑर होता त्याला नॉट जोडला, तसंच इथं अँड आहे त्याला नॉट जोडला की नॅन्ड झालं. किंवा तुम्ही असं देखील करू शकता. बघा, काही आळशी मुलं असतात, त्यांना एवढं लिहित बसायची गरज नाही. त्यांनी काय करायचं, शेवटी फक्त एक बबल जोडलाय की ते काय झालं, नॅन्ड झालं. हे अँड होतं, बबल जोडल्यामुळे नॅन्ड झालं. हे इनपुट ए बी आणि वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. हे झालं त्याचं बुलियन एक्सप्रेशन. समजलंय. ही दोन्ही फिगर कशासाठी काढू शकताय तुम्ही, नॅन्ड गेटसाठी काढू शकताय. आता त्याचा ट्रूथ टेबलकडे जाऊया. हे ट्रूथ टेबल तर जसं आपण बाकीसाठी करतो तसे दोन इनपुट घेऊन आपण ट्रूथ टेबल तयार केलं. 0 0ची मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, तर इथं बघा अगोदर नॅन्ड गेटसाठीचं बुलियन एक्सप्रेशन लिहितो मी. वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. मला सांगा, ए 0 0ची मल्टिप्लिकेशन 0 आणि त्याच्या उलट करा, काय होणार आहे, 1. आता 0 इंटू 1 यांची मल्टिप्लिकेशन 0 आणि त्याच्या उलट करायचं, काय होणार, मल्टिप्लिकेशन 0 आली, 0च्या उलट काय येणार, 1. 1 0ची मल्टिप्लिकेशन 0, त्याच्या उलट 1. 1 1ची मल्टिप्लिकेशन 1, त्याच्या उलट 0. झालं ट्रूथ टेबल तयार. कोणत्या गेटसाठी, नॅन्ड गेटसाठी. आता एक शेवटचं गेट राहिलेलं आहे. हे 5th नंबरचं होतं बरं का. हे नंबर चेंज केला नव्हता आपण. 5th नंबरचं गेट. आता 6th नंबरचं एकदम शेवटचं गेट. XOR गेट. XOR गेट. आता XOR गेट काय आहे, तर OR गेट पहिल्यांदा काढून घेतोय मी. हे बघा, हे OR गेट. हे त्याचे काय आहेत रे, इनपुट्स आहेत. आणि इथं जर असा सिम्बॉल दिलेला असेल तर याला समजायचं की हे काय आहे, XOR गेट आहे. आणि हे आउटपुट तर आहेच. हे A B आणि Y इज इक्वल टू A प्लस राऊंड B. आता हे ऑपरेशन नेमकं कसं आहे, तर बघा, Y इज इक्वल टू A बार
डॉट बी प्लस बी इंटू ए इंटू बी बार. या ऑपरेशनला आपण काय म्हणतो, एक्सऑर ऑपरेशन. ही केस जर तुम्ही सॉल्व केली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की इनपुट हे जर डिफरंट असतील, समजा इनपुटला एक 0 आहे एक 1 आहे, तर याचा आउटपुट 100% 1 येणार. इथं 1 आहे इथं 0 आहे तरीही आउटपुट 1 येणार. म्हणजे जर इनपुट्स हे डिफरंट असतील तर आणि तरच आउटपुट हे हाय येतं. किंवा बाकीच्या केसेसमध्ये जर दोन्ही इनपुट सारखे आले, म्हणजे 0 0 घ्या किंवा 1 1 घ्या, दोन्ही इनपुट जर सारखे आले तर आउटपुट हे 0 किंवा लो येतं. हे लक्षात ठेवा. कोणत्या गेटमध्ये? एक्सऑर गेटमध्ये. हे कम्प्युटेशनल सर्किटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी? तर याचा आउटपुट हे कशावर डिपेंड असतं, तर इनपुट काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे इनपुट डिफरंट असतील तर त्यावेळेसच आउटपुटला हाय देणार, नाहीतर अदर केसेसमध्ये दोन्ही इनपुट जर सेम असतील तर त्यावेळेस आउटपुट 0 देणार. हे सर्किट डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवातीला याच्यात काय होणार आहे ते एक्सप्लेन करूया. लिहा त्याच्यामध्ये, अ गेट which have two inputs but only one output. Two inputs but only one output. फुल स्टॉप. त्याच्यानंतर काय सांगायचं की याचे जर दोन्ही इनपुट जर डिफरंट असतील तरच आउटपुट हे हाय असणार आहे. लिहा त्याच्यामध्ये, इफ इनपुट्स ऑफ एक्सऑर गेट if inputs of XOR gate are different, then only output is high. Full stop. If inputs are same, then output is low. The output of XOR gate is depends upon inputs, so it is very useful in computational circuits in digital electronics. It is also called as exclusive OR gate. हे बघा, याला एकतर XOR गेट असं म्हणा किंवा त्याला नाव काय देऊ शकतो, एक्सक्लुझिव्ह OR गेट. The Boolean equation or Boolean expression for XOR gate is, हे इक्वेशन लिहा, y is equal to a bar dot b plus a dot b bar. किंवा आणखीन काय लिहू शकता त्याला, y is equal to a XOR b. समजलं? हे बुलियन इक्वेशन आहे. आता ही डायग्राम काढा. त्याच्यासाठी ही जी डायग्राम काढलेली आहे तुम्ही, याला नाव द्या फिगर. सिम्बॉल ऑफ XOR गेट, फक्त XOR लिहिलं तरी चालेल. XOR गेट हा त्याचा सिम्बॉल. आता त्याचा ट्रूथ टेबल कडे जाऊया आपण. आउटपुट
y इज इक्वल टू a प्लस b, x और b. This is input A, B. 4 possibilities: 0, 0, 1, 1, 0, 1, 0, 1. मी काय सांगितलं तुम्हाला, जर दोन्ही इनपुट सारखे असतील, 0, 0 आला म्हणजे आउटपुट 0 असणार. दोन्ही इनपुट सारखे आहेत, 1, 1 म्हणजे आउटपुट 0 आलं. जर इनपुट्स हे वेगवेगळे असतील, 0, 1, 1, 0 असे असतील, त्यावेळेसच फक्त काय येणार आहे आन्सर, हाय येणार आहे, म्हणजेच 1 येणार आहे. तर हा होता त्याचं काय, ट्रूथ टेबल. आता जेवढे काही आपण गेट्स बघितलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये असं आपण डायग्राम काढलेले, बुलियन एक्सप्रेशन, बुलियन इक्वेशन प्रत्येकासाठी लिहिलेलं आहे. तर ते सेपरेट विचारलं एक्झाममध्ये तर सेपरेट सुद्धा लिहा, डायग्राममध्ये तर लिहाच, पण सेपरेट सुद्धा. मी तर सांगितले प्रत्येक वेळेस हे बुलियन एक्सप्रेशन आहे, हे बुलियन एक्सप्रेशन आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेस सेपरेट बुलियन एक्सप्रेशन लिहा. ह्याच्यात तर आहेच, पण सेपरेट पण लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि सिम्बॉलवर काहीच नसतं बघा. इनपुट तुम्ही एक्स वाय असे घेऊ शकता. एक्स वाय जरी घेतलं, एक्स वाय झेड घेतलं तरी चालेल, ए बी सी घेतलं तरी चालेल, डी ई एफ घेतलं तरी चालेल. इनपुट्स कोणतेही घ्या, फक्त हे लॉजिक विसरू नका. काय करायचं आहे पहिलं, आता बघा गेट कोणते कोणते शिकलो आपण, नॉट, ऑर, अँड, नॉर, नॅन्ड, त्याच्यानंतर एक्सऑर, असे 6 गेट्स आपण आज शिकलेलो आहेत आणि इथं हा टॉपिक संपलेला. ओके, थँक्यू.